आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे सावजी पद्धतीची उडदा मुगाच्या वड्याची भाजी। वाळवणाचा प्रकार आहे हा। चला तर मग मी करून दाखवते। वड्या घेतल्या उडदा मुगाच्या, एका पातेल्यात तेल घेतलं आणि वड्या तळून काढल्या। जास्त तळायच्या नाही आहे, लाल होऊ द्यायच्या नाही आहे, लगेचच तेलात घालून पटकन काढायचे आहे। हे बघा, या प्रकारे आपल्या वड्या तळून झाल्या आहे। या बघा, आता त्याच भांड्यात मोहरी घातली, जिरं घातलं आणि बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घातली। याला उन्हाळ्याची पण भाजी म्हणतात। उन्हाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात करण्यात येते ही भाजी। अद्रक लसूण पेस्ट घातलं, छानपैकी परतून घेतलं कांदा लाल होईपर्यंत। नंतर लाल तिखट घातलं, हळद घातली, बऱ्यापैकी तिखट लागतं। सावजी मसाला घातला, धने जिरे पावडर घातलं, चवीपुरतं मीठ घातलं आणि पाणी घातलं परतल्यानंतर। आणि ह्या पाण्याला छान उकळी येऊ दिली। आणि त्यात मग उकळी आल्यानंतर वड्या घातल्या तळलेल्या। आता ह्या वड्या आपण शिजू देऊ छान। अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट करा। सावजी स्टाईल मध्ये तुम्ही पण करून बघा अशी वडी। उन्हाळ्याच्या दिवसात आवर्जून करण्यात येते ही भाजी। आपली वडी शिजलेली आहे। आता चिमूटभर सावजी मसाला आणि चिमूटभर धने जिरे पावडर घातलं आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली। आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे, रेडी टू सर्व। वाव, बढ़िया, मस्त कलर आहे आणि छान चमचमीत आणि झणझणीत भाजी झालेली आहे सावजी पद्धतीची। तुम्ही पण करून बघा। वाव, मस्त। ह्या भाजी सोबत पोळी